नमस्कार श्रोतेहो. आज आपण एका अशा गीताचा अर्थ समजून घेणार आहोत जे पहिल्यांदा ऐकल्यावर विरहगीत वाटतं, पण शब्दांच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार केला की ते एका भक्ताच्या अंतःकरणातून उमटलेली, ईश्वराला घातलेली आर्त साद असल्याचं जाणवतं. शांता शेळके यांच्या अत्यंत भावस्पर्शी शब्दांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी विलक्षण सुरांची साथ दिली आणि आशा भोसले यांच्या स्वरांनी हे गीत अजरामर झालं. गीताचा मुखडा आहे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. या पॉडकास्टचं लेखन आणि मांडणी केली आहे गिरीश घाटे यांनी. नमस्कार रसिकहो. जिवलगा राहिले रे दूर घर माझे या गीतातला जिवलग हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या भाषेत त्याचा अर्थ आपण प्रियकर असा सहज घेतो, पण आपल्या संत परंपरेत जिवलग म्हणजे जीवाहून प्रिय असलेला तो परमात्मा. जनाबाईंचा विठ्ठल, मीराबाईंचा गोपाळ, तुकारामांचा पांडुरंग हेच त्यांचे जिवलग. हा दृष्टिकोन स्वीकारला की संपूर्ण गीताचा अर्थ एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचतो. गीताची सुरुवात होते, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे. घर म्हणजे आतापर्यंतचं संपूर्ण आयुष्य. आईवडील, पती-पत्नी, मुलं, मित्र, नातीगोती आणि आयुष्यभर पार पाडलेल्या जबाबदाऱ्या. हे सगळं आता मागे राहू लागलंय. जबाबदाऱ्यांची ओझी वाहता वाहता पावलं जड झाली आहेत. हा प्रवास संपत आल्याची जाणीव आता स्पष्ट झालीय. पुढच्या ओळीत संध्याकाळचं चित्र उभं राहतं. किर्र बोलते घन वनराई, सांज सभोवती दाटून येई. सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे. ही केवळ निसर्गचित्र नाहीत. सांज म्हणजे आयुष्याची संध्याकाळ. प्रकाश कमी होत चाललाय. जगाशी असलेले संबंध हळूहळू सैल होत आहेत. मन आतल्या प्रवासाला निघालंय. आयुष्यभर सुखाच्या फुलांचा मोह वाटत राहतो, पण एक दिवस कळतं की ती फुलं क्षणभंगूर होती. सौंदर्य, संपत्ती, कीर्ती, नाती हे सगळं काळाच्या ओघात मागं राहतं. कालपर्यंत हिरवागार वाटणारा संसार सुकलेल्या पानांसारखा मागं पडतो. यानंतर शांताबाई म्हणतात, गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला. ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे. गाव म्हणजे मागे राहिलेलं आयुष्य. बालपण, तारुण्य, कुटुंब, मित्र, यश अपयश हे सगळं आता मागे राहिलंय. पायाखालचा रस्ताही आता अंधारात हरवून गेलाय. पूर्वी प्रवासी रात्रीपुरता एखाद्या सराईत मुक्काम करत. सकाळ झाली की प्रत्येकजण आपापल्या मार्गानं निघून जाई. कोणीही त्या सराईला आपलं कायमचं घर समजत नसे. हा संसारही तसाच आहे. सराईचे दरवाजे बंद होत आहेत. या मुक्कामाची वेळ संपलीय. आता पुढच्या प्रवासाची हाक आलीय. आणि मग गीत शेवटच्या उत्कर्ष बिंदूवर पोहोचतं. निराधार मी वनवासी, घेशील केव्हा मज हृदयासी. तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे. वनवासी हा शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहे. आपल्या घरापासून दूर आलेला जीव म्हणजे वनवासी. तो हरवलेला आहे. आयुष्यभर संसारात राहून आपली प्रत्येक जबाबदारी पार पाडणारा भक्त आता थकला आहे. त्याच्या मनात कोणताही मोह नाही. आहे ती फक्त आपल्या जिवलगाच्या भेटीची ओढ. तो परमेश्वराला म्हणतो, आता मला जवळ घे. आयुष्यभर तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला. संसाराचा प्रवास पूर्ण झाला. आता मला तुझ्या हृदयाशी विसावू दे. तूच एकला नाथ अनाथा. या शब्दात भक्ताची संपूर्ण शरणागती व्यक्त होते. या 2 ओळीत भक्तीचा परमोच्च क्षण व्यक्त झाला आहे. म्हणूनच या गीताचा शेवट दुःखात होत नाही. तो शांत समर्पणात होतो. श्रोतेहो, म्हणूनच हे गीत विरहगीत नाही, ते परमेश्वरात विलीन होण्याचं गीत आहे. आज हे गीत पुन्हा ऐका, पण यावेळी जिवलग
या शब्दात एखादा प्रियकर नव्हे तर जनाबाईंचा विठ्ठल, मीराबाईंचा गोपाळ आणि आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेला परमेश्वर पाहण्याचा प्रयत्न करा. कदाचित मग हे गीत फक्त कानापर्यंत न राहता थेट हृदयापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.